नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज आहे 2024 या वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच 31 डिसेंबर 2024 आणि उद्यापासून इंग्लिश कॅलेंडर अनुसार नवीन वर्ष म्हणजे 2025 हे उद्यापासून सुरू होणार आहे. आता थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आपण नवीन वर्षाची सुरुवात ही आपल्या गुरूंच्या सेवेने करायची असते. मग तुम्ही स्वामींना भजत असाल तर स्वामी सेवा करा, तुम्ही दत्त महाराजांना भजत असाल तर तुम्ही दत्त सेवा करू शकता, साईबाबांना भजत असाल तर साईबाबांची सेवा करा, तुम्ही खंडेरायांना भजत असाल तर खंडेरायांची सेवा करा, तुम्ही महादेवांना भजत असाल तर तुम्ही महादेवांची सेवा करा. भले तुम्ही कुठल्याही देवांना भजत असाल किंवा कुठल्याही गुरूंना मानत असाल, नवीन वर्षाची सुरुवात ही गुरूंच्या सेवेने झाली पाहिजे. आता जे स्वामी भक्त आहेत ते उद्या म्हणजे उद्याची सेवा तुम्ही कुठल्या तऱ्हेने चालू करू शकता ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, मला माहिती आहे की आज सगळे पार्टी मूडमध्ये असणार आहे. भले संध्याकाळी तुम्ही पावभाजी करा, मिसळ करा, बिर्याणी करा, पॉटलॉक करा, हरकत नाही. हे बघा, जेवढं एन्जॉयमेंट गरजेची आहे, कारण आपण या समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये राहतो, तर आपण एन्जॉयमेंट किंवा आपले फ्रेंड्स असतात, आपली फॅमिली असते, त्यांनासुद्धा काही इच्छा असतात की नाही आपण सगळे एकत्र येऊन सेलिब्रेट करावं, तर काहीही हरकत नाही. आज तुम्ही मस्त सेलिब्रेट करा, पण उद्या सकाळी मात्र लवकर उठा. अगदी 8, 9, 10 वाजेपर्यंत झोपू नका. छान उद्या 6:30-7ला उठा, अंघोळ करा, घरी गोमूत्र घाला, छान रांगोळी घाला आणि पहिली म्हणजे जर स्वामींची मूर्ती असेल तुमच्याकडं तर स्वामींना अभिषेक उद्या करा. आणि भले साध्या पाण्याने करा, उठणं लावून करा, पंचामृताने करा, दुधाने करा, तुमची मर्जी, पण स्वामींना छान अभिषेक घाला. फोटो असेल तर छान फोटो पुसून घ्या, स्वामींचंही ना तर फुलं अर्पण करा. आणि उद्याचा जो पहिला दिवस आहे तो स्वामींच्या दर्शनाने आणि स्वामींच्या सेवेने सुरू करा. जर जवळपास तुम्हाला मंदिर, केंद्र, काही मठ काही असेल तर उद्या दिवसभरात कधीही जाऊन दर्शन घ्यायला मात्र स्वामींचं विसरू नका. तर उद्या तुम्हाला जमलं आणि जर उद्या सुट्टी असेल आणि उद्या जर तुम्हाला सकाळ संध्याकाळ जर जमलं तर एक वेळा तुम्ही स्वामीचरित सारामृताचं पारायण करू शकता, एक पाठ करू शकता, किंवा आपली जी स्वामींची नित्यसेवा आहे म्हणजे काय, ती 3 अध्याय स्वामीचरित्र सारामृत, 11 माळी जप आणि 1 खेपा तारक मंत्र, ही स्वामी सेवा तुम्ही उद्या नक्की करू शकता. 1 खेपा व्यंकटेश स्तोत्र, 8 किंवा 16 खेपा महालक्ष्मी अष्टकम, 1 वेळा श्री सूक्तम, 1 माळ किंवा 16 खेपा नवार्णव मंत्र, लक्ष्मी आणि विष्णू गायत्री मंत्र, हे सुद्धा उद्या आपल्याला करायचं आहे. बघा, आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबा कायम म्हणत असतात की पहिलं वर्ष जे तुम्ही चांगली कामं करता ते वर्षभर तुम्ही तीच कामं सतत करत असता. त्यामुळे उद्याच्या दिवशी आपल्याला स्वामी सेवा करायची आहे, म्हणजे स्वामी आपल्याकडून वर्षभर मागच्या म्हणजे 2024पेक्षा दुपटीने आपल्याकडून ते पुढच्या वर्षी सेवा करून घेतील आणि हीच प्रार्थना उद्या तुम्हाला त्यांच्याकडं करायची आहे. बघा, 2024, 2025 असे ना, किंवा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावरती संकट कुठल्या ना कुठल्या रीतीने ही येतच राहणार. भले मग ते शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, किंवा कुठल्याही दृष्टिकोनातनं ती कधीच कमी होणार नाही, ती आपल्यावरती कुठल्या ना कुठल्या वाटेने येत राहणार. पण जर आपण आपल्या गुरूंची सेवा तेवढीच वाढवली दर दिवशी किंवा दरवर्षी, तर ते आपल्याला या सर्व संकटातून आपल्याला ते बाहेर काढतात, ते तारून नेतात आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचतो आणि आपली स्वप्नसुद्धा पूर्ण होतात. हे बऱ्याच स्वामी भक्तांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे आज तुम्ही छान एन्जॉय करा. मी अजिबात म्हणत नाही की आज एन्जॉय करू नका, फक्त देवदेव करा. नाही, आपणसुद्धा ह्युमन आहोत, आपलेसुद्धा काही इच्छा आकांक्षा असतात. त्यामुळे आज छान तुम्ही घरी एन्जॉय करा. मस्त व्हेज जे काय असेल, जी काही तुमची इच्छा असेल ते छान बनवा किंवा मागवा, छान फॅमिलीसोबत एन्जॉय करा आणि उद्याचा दिवस मात्र स्वामी सेवेने सुरुवात करा.
आणि जर माझ्याकडून काही चूक झाली असेल किंवा बोलण्यामध्ये काही तुम्हाला जर जाणवलं असेल तर प्लीज मला माफ करा. नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाने, सुखाने, समृद्धीने आणि पॉझिटिव्ह वेने आणि स्वामी सेवेने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर उद्या सगळ्या स्वामी भक्तांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून, सगळ्या सेवा करून उद्या स्वामींचं दर्शन घ्यायला विसरू नका. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.